नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत हेल्पिंग गणेशमध्ये. पोलीस भरती परीक्षेत कॉपी तुमच्या घटकात पण असं झालं आहे का? सर्वांनी चेक करायचं. यांच्यामुळे तुम्ही वेटिंगवर पडलेला आहात. नेमकं कशा प्रकारची कॉपी पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ह्या गोष्टी घडत असतात आणि त्याच गोष्टीवर आज आपण फोकस करतोय. आणि ही बातमी समोर आली बीडमधून जरी समोर आली असेल तरीसुद्धा तुमच्या घटकात सुद्धा ह्या गोष्टी घडतायत. नेमके काय गोष्टी घडतायत आणि कशा प्रकारे आपण याच्यावर आवाज उठवला पाहिजे? जर का आवाज नाही उठवला तर तुम्ही वेटिंगवरच राहणार आहात किंवा मेरिटच्या बाहेर फेकले जाणार आहात. नेमकी कशा प्रकारे कॉपी केली जाते आणि याचा अटकाव करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर चला मित्रांनो, करूया व्हिडिओला सुरुवात. तर बघा बातमी काय मित्रांनो, साहेब बीड पोलीस भरती परीक्षेत कॉपी झाली हो, उमेदवाराची न्यायासाठी बीड पोलीस अधीक्षकांकडे धाव. तर बघा पूर्ण प्रकरण काय घडलंय आपण बघणार आहोत. बीड पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक पार पडावी यासाठी एकाच तालुक्यातील उमेदवार हे सोबत येणार नाहीत याची काळजी पोलिसांकडून घेण्यात आली होती. तरी पण केज तालुक्यातील दोघेजण एकाच ग्रुपमध्ये आले आणि त्यांना एका मागोमाग एक चेस्ट क्रमांक देण्यात आला. त्यांना लेखी परीक्षेत समान गुण मिळाले असून यात कॉपी झाल्याचा संशय आहे. यामध्ये प्रतीक्षा यादीतील पहिल्या क्रमांकावर असलेल्या उमेदवाराने गुरुवारी पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेत CCTV तपासून न्याय देण्याची मागणी केली आहे. बघा पुढं काय म्हणतात की बीडमध्ये पोलीस शिपाई, त्याच्यानंतर चालक आणि बॅट्समन यांच्या 170 पदांसाठी भरती घेण्यात आली. यामध्ये 19 जून ते 1 जुलै दरम्यान शारीरिक चाचणी यात पात्र ठरलेल्यांची 7 जुलै रोजी आदित्य महाविद्यालयात लेखी परीक्षा घेण्यात आली होती. ग्रुपिंग किंवा इतर गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी एकाच तालुक्यातील मुलांना एका ग्रुपमध्ये घेणे टाळले होते. परंतु तरीही केस तालुक्यातील 2 मित्रांनी सर्वांची नजर चुकून एकामागोमाग एक असा चेस्ट क्रमांक घेतला. यामध्ये विमुक्त जाती म्हणजे VJA एक जागा होती. यातून प्रतीक्षा यादीत अव्वल असलेला जीवन उत्तम पवार या उमेदवाराने पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे धाव घेतली आणि चेस्ट क्रमांक 4614 आणि 4615 दोघेही एकाच तालुक्यातील असून लेखी परीक्षेत दोघांनाही समान 96 गुण असल्याचे निदर्शनास आणून देत कॉपी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. 4614 चेस्ट क्रमांकाचा उमेदवार VJA प्रवर्गातून पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्याने कॉपी केल्याने माझ्यावर अन्याय होईल. मी प्रामाणिक अभ्यास करूनही प्रतीक्षा देत राहिलो आहे, अशा प्रकारचं म्हणणं आहे जीवन पवारचं. त्याचं म्हणणं बघा की मी 6 वर्षापासून मेहनत करतो. यावेळी मी VJA यातून अर्ज केला होता, परंतु 4614 आणि 4615 या दोघांनी लेखी परीक्षेवेळी कॉपी करून समान गुण मिळवल्याचा संशय आहे. त्यामुळे CCTV चेक करून गैरप्रकार करणाऱ्यावर कारवाई करावी अशी त्याची मागणी आहे. याच्यामध्ये SPचं काय म्हणणं आहे? ह्या प्रकरणासंदर्भात उमेदवार भेटले आहेत, त्यांना प्रकरण सांगितलं आहे. आता याची माहिती घेत आहे तरी CCTV इतर तपासणी केली जाईल. या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, अशा प्रकारचं म्हणणं आहे SPचं. तर मित्रांनो, हा प्रकार फक्त आपल्याच किंवा बीडमध्येच झाला असं नाही, तर प्रत्येक ठिकाणी हा प्रकार होत असतो, दरवर्षी होतोय. आता आपल्याला याच्यामध्ये आवाज उठावा लागणार आहे, कारण ह्या अशा ग्रुपिंगमुळं जे खरोखर अभ्यास करून स्वतः पेपर सोडवला आहे त्यांचं नुकसान होतं. कधीकधी 4-5 जण सारखे लागतात चेस्ट नंबरवाले. त्याचं कारण एकच असतं की ग्रुपमध्ये असतात आणि एकमेकांना ॲन्सर पास करत असतात. तर याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो, तर तुम्हीसुद्धा तुमच्या जिल्ह्यामध्ये जी काही निवड यादी लागली असेल, समजा काही ठिकाणी निवड यादी लागलेली आहे, ती निवड यादी चेक करा आणि त्या निवड यादीमध्ये जर सारख्या क्रमांकाची मुलं लागले असतील, म्हणजे कोणते चेस क्रमांक, समजा चेस क्रमांक सारखा असेल, भलेही ती कॅटेगरी वेगवेगळ्या असतील, परंतु चेस्ट नंबर जर सारख्या क्रमांकाचा असेल, समजा इथं दिलं 4615 आणि 4614 हे एकामागं एक आले होते, त्यांना सारखे गुण मिळाले. तुम्हीसुद्धा तसं चेक करू शकता. तुमच्या यादीत जायचं आहे, निवड यादी बघा, त्याच्यामध्ये जर कोणी सारख्या चेस नंबरवाले एकामागं एक चेस नंबर होता पेपरसोबत दिला आहे, तर त्यांच्यावर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी CCTV फुटेज, CCTV कॅमेरे लावण्यात आले होते. त्यामुळे CCTVमध्ये सर्व हालचाली त्यांच्या लक्षात येणार आहे. CCTV फुटेजची जर एकदा चौकशी करण्यात आली तर त्याच्यामधून हे सर्व गैरप्रकार उघडकीस येणार आहे. त्यामुळे तुम्ही शांत बसू नका, वेटिंगला पडला आहात किंवा जर असे उमेदवार बाहेर जर झाले, तुमचे मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस वाढतात. असं सर्वांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक घटकात ह्या गोष्टी तपासून घ्या. आणि जसं काही ह्या पवार नामक विद्यार्थ्यांना जसे काही त्याच्या हक्कासाठी हा लढा उभारला, तर हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे. आणखीसुद्धा काही ठिकाणी माझे मित्र स्वतः वेटिंगला पडले, त्यांनीसुद्धा असा प्रकार माझ्या कानावर घातला होता. त्यांनीसुद्धा तक्रार केलेली आहे आणि त्याचंसुद्धा याच्यामध्ये आता SPची भेटसुद्धा घेतलेली आहे आणि SPनं सुद्धा ह्या गोष्टीची चौकशी करण्याचे आदेश दिलेले. आता 1-2 दिवसात त्या गोष्टी बाहेर येतीलच, परंतु तुम्हीसुद्धा वेटिंगवर पडलात, एखाद्या मार्कानं राहिलात, तर अशा मुलामुळं तुम्ही राहताय.
तर निश्चित हा गैरप्रकार आहे आणि हा गैरप्रकार करून जे लागलेत ते निश्चित बाहेर झाले पाहिजे आणि जे वैयक्तिक स्वतःच्या ताकदीवर स्वतः पेपर सोडून लागलेत त्यांचं याच्यामध्ये कोणीही वेटिंगवर पडता कामा नये. अशा मुलांमुळे त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे. त्यासाठी निश्चित आपण पाठपुरावा करत राहू. तुम्हीसुद्धा अशा गोष्टी चेक करत चाला. हा एक गैरप्रकारच आहे, हा एक गुन्हा आहे आणि ह्या गुन्ह्यात जे सामील असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. तर निश्चित मित्रांनो तुम्हीसुद्धा ह्या गोष्टी करसाल. धन्यवाद.